विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पावणे 2 वर्ष अभ्यास नाही केला, एन्जॉयमेंट केली. पण या क्षणाला वाटायला लागलंय, की नाही मला परत कमबॅक करायचंय. मला यश मिळवायचंच आहे. शक्य आहे का? आहे का शक्य? तर माझं उत्तर आहे, अशक्य अशी कुठली गोष्ट नसतेच लक्षात घ्या. अशक्यला पण तुम्ही शक्य करून दाखवू शकता, जर मनात आणलं तर. मग चला तर मग कमबॅक करायचाच आहे. कसा केला पाहिजे? काय केलं पाहिजे? मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. व्हिडिओ छोटासा होईल बरं का. पण पहिल्यांदा तुमच्या चुका तुम्हाला त्याची जाणीव करून देतो. चला फिजिक्सचा पेपर आहे, केमिस्ट्रीचा पेपर आहे, मॅथ्सचा पेपर असू दे. तुम्ही पहिली महत्त्वाची चूक काय करता माहिती का? की जे प्रश्न अवघड वाटतायत, जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतायत ते तुम्ही करतच नाहीये. चला लास्ट इयर एक्झाम्पल देतो मी गेल्या वर्षीचं एक्झाम्पल. मला अजून आठवतंय ऑफलाईन बॅच. सकाळी 8:30 ला लेक्चर होतं. मी 8:15 पासूनच गेटवर बाहेर थांबलो होतो आणि कोहलार्स लॉ इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला कोहलार्स लॉ मी मुलांना विचारत होतो. ॲक्चुअली सगळे लॉ मी करून यायला सांगितले होते. मग मुलांनी कुठले केले होते? हेनरीज लॉ, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सोपा लॉ आहे ना. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ बऱ्यापैकी सोपे लॉ सगळे करून आले होते. पण कोहलार्स लॉ केलाच नाही. दिल्या छड्या. नेक्स्ट डे पुन्हा होमवर्क दिला होता. सगळे लॉ करून या म्हणलं होतं. विचारला मी कोहलार्सच लॉ विचारला होता. केलाच नाही. का? त्याचं स्टेटमेंट थोडंसं अवघड वाटतंय. मग अवघड वाटतंय तर करायचंच नाही. कुणी सांगितलंय कष्ट घ्यायला एवढं? पहिली चूक. आली का लक्षात? आता इथून पुढं ना जे अवघड आहे ना तेच करायचंय तुम्हाला पहिल्यांदा. आणि आता इनिशियली म्हणजे तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या. युद्ध हे एक प्रकारचं युद्धच आहे. पण युद्धाच्या अगोदर जी तयारी केली जाते ना, त्याचा प्रत्यक्ष युद्धात खूप उपयोग होतो. हे तुम्हाला माहिती असेल. डायरेक्ट ठीक आहे, युद्धच करायला सुरुवात करायची असं नसतंय लक्षात घ्या. आता क्रिकेटच्या मॅचेसचं एक्झाम्पल घेऊया. जेवढी प्रॅक्टिस अगोदर कराल तेवढं मॅचेसमध्ये तुम्हाला बरं पडणार आहे. इथं पण तसंच आहे. मग आता इथून पुढं आपली ती जी चूक आहे ती आपण परत करणार नाही, कारण आपल्याला कमबॅक करायचंय. चला. आता मी तुम्हाला सांगतो जस्ट कालच्याच व्हिडिओमध्ये मी 1 दिवसा अगोदरच्या बोललोय, की जो स्टुडंट आहे त्याचा 30 प्लस समथिंग स्कोर होता. त्यात न्यूमेरिकल्सचा वाटा 0 होता. मग आता आम्ही काय केलंय, एका दिवसात 16 पैकी 8 टॉपिक फिनिश केले. होय. आणि पण टार्गेट पण ठेवलं होतं टेस्टचं म्हणूया आपण. आणि मी तुम्हाला सांगू का, एक टेस्टची एक वेगळी भीतीच असते बरं का. टेस्ट होय तुम्ही अभ्यास करत नाही. चला टेस्टवरून आठवलं, एक सेपरेट व्हिडिओ पण बनवेन मी त्याच्यावर. पण सांगतो तुम्हाला सगळ्यांना, काय सांगायचंय मला, की 9 जानेवारीपासून आपल्या ॲप्लिकेशनवरच्या टेस्ट सुरू होतायत. यश दादा, यश आराध्य एक तर 9 किंवा 10 तारखेपासून तुम्हाला त्याच टॉपिकवरच्या फ्री टेस्ट त्याच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून देईल. त्या फ्री असणार आहेत तुम्हाला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का महत्त्वाचा पॉइंट काय, की 9 जानेवारीला फिजिक्सचे पहिले 2 टॉपिक, 10 जानेवारीला केमिस्ट्रीचे पहिले 2 टॉपिक, 11 तारखेला मॅथ्सचे पहिले 2 टॉपिक, मॅट्रिक्स लॉजिक काहीतरी आहे ना? लिहून देणार नाहीये शेड्यूल पुढचं कंटिन्युअस 9, 10, 11, 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख. परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिसरा, चौथा. करेक्ट? त्या क्रमानं मग तिसरा, चौथा टॉपिक झाल्यानंतर ऑब्व्हियसली 5वा, 6वा टॉपिक. मी तुम्हाला सांगू का? मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, जेवढ्या टेस्ट द्याल ना, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. पण मी इथं ज्या टेस्ट तुम्हाला देणार आहे, त्या छोट्या टेस्ट असतील. खूप कमी प्रश्न त्यात विचारले जातील. केमिस्ट्रीचे 10च प्रश्न, फिजिक्सचे 10च प्रश्न लक्षात घ्या. सिरियसली मॅथ्सचे पण 10च प्रश्न. छोटी टेस्ट असली तरी टॉपिक सगळा करावा लागणार आहे तुम्हाला. एका टॉपिकवर 30-30, 40-40 मार्काच्या टेस्ट या उपयोगाच्या ठरत नाहीत. माझ्या अनुभवातून सांगतो. उगाचच कॉन्फिडन्स हाय होतो, जमतोय मला. नाही. टॉपिक सगळा करा, 10च प्रश्न विचारणार आहे. म्हणजे 9 तारखेच्या फिजिक्सच्या पहिल्या 2 टॉपिकवर फक्त 10 प्रश्न येणार आहेत. करावं सगळं लागणार आहे. बऱ्याचशा कन्सेप्टवर प्रश्न येणारच नाहीयेत. डोक्यात आलं असेल तुमच्या. मग हे जे शेड्यूल आहे टेस्ट ते इम्पोर्टंट आहे. मग मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगतो, की चला उद्या उरलेले 8 टॉपिक आमचे फिनिश होतील आणि मला माहिती आहे न्यूमेरिकलचं वेटेज 35 मार्काला असतं 70 पैकी. सध्या या 35 पैकी तिथं काउंट 0 आहे. थिअरीत 30 पैकी 30 पडलेत. तो स्टुडंटला मी ओळखतोय तो 30 पैकी 30 थिअरीत नाही अजून जास्त वाढवणार आहे पुढच्या प्रिलिमला आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्सचे मार्क वाढणार आहे. म्हणजे आमचं टार्गेट 70 आउट ऑफ 70 चं आहेच. ओके. आणि अशी कमबॅक स्टोरी मला सगळ्यांची हवी आहे.
कसं कसं न्यूमेरिकल्समध्ये मार्क मिळतील सांगतो. फॉर्म्युला लिस्ट तयार असली पाहिजे. हां, फॉर्म्युला लिस्ट तयार असली पाहिजे. फॉर्म्युले आठवले पाहिजेत. त्यासाठी न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केली पाहिजे. थिंकिंग कॅपॅसिटी तुमची वाढली पाहिजे लक्षात घ्या. आणि एकदा करून हे होणार नाहीये. हे परत-परत रिवाईज करावं लागणार आहे. बरं हे करत असताना तुमची बोर्डची तयारी बरोबर सी पण तयारी होणार रे. तुम्ही जर हे एक्सेप्ट केलं ना, की हे 16 टॉपिक मला करायचेच आहेत, तर तुम्ही सी-ई-टीमध्ये चांगला स्कोर मिळवणारच. माझ्या ऑफलाईन मधल्या एका मुलाला सी-ई-टीमध्ये 50 पैकी 50 मार्क होते. त्याचं म्हणणं होतं, तो ज्युनियर्सना गाईड करायचा ना, तेव्हा तो सांगायचा, की फॉर्म्युले जरी क्लिअर असतील, तरी तुम्ही बघा सी कुठली पण शिफ्ट काढून बघा आणि इमॅजिन करा तुम्हाला सगळे फॉर्म्युले येतायत, तर तुम्हाला 30 ते 35 क्वेशन सॉल्व्ह होणारच. फॉर्म्युलावर बेस्ड क्वेशन असणार आहेत, ईझी क्वेशन असणार आहेत लक्षात घ्या. बरं हे झालं फिजिक्सचं. केमिस्ट्रीचं काय? मी तुम्हाला सांगतो आता आपलं 9 तारखेपासून एम-सी-क्यूच्या टेस्ट आहेत. पण आपण 5 तारखेला तुम्हाला फिजिक्सचा पेपर अवेलेबल करून दिला होता. सॅम्पल पेपर होता तो बोर्डसाठी. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बऱ्याचशा मुलांच्या प्रिलिममध्ये 10, 15 अगदी 20-20 मार्काला त्याच पेपरमधले प्रश्न होते. मग तसं मी 5 तारखेला फिजिक्स, 10 तारखेला आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे बरं का बाळांनो. 15 तारखेला मॅथ्सचा पेपर आहे. आता हे शेड्यूल किती वेळा दिलंय, परत देतोय कारण दररोज 150-200 आपले सबस्क्रायबर वाढतायत. काउंट कमी आहे, पण मला काउंटच्या मागे नाही लागायचं लक्षात घ्या. तुमच्यात इम्प्रूव्हमेंट हवी आहे. जे फॉलो करतायत त्यांच्यात मला इम्प्रूव्हमेंट हवीच आहे. पण एक रिक्वेस्ट पण आहे, की सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवायचं आहे आपल्याला. 15 तारखेपर्यंत आमची एक प्रिलिम कंप्लीट होईल. मग त्यानंतर 3 दिवसांनी 18 तारखेला 3 दिवसांनी 21 तारखेला आणि 3 दिवसाला 24 तारखेला परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे 70-70 मार्काचे पेपर मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप, 1 दिवसाचा गॅप आणि 1 दिवसाचा गॅप. 30 जानेवारीपर्यंत पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. कोण अडवणार आहे आपल्याला मग? का नाही कमबॅक होणार बघ? एवढं मनावर घेतल्यावर का नाही होणार? मी तुम्हाला सांगतो, नीट तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? 5 दिवस सुट्टी, 3 दिवस सुट्टी, 1 दिवस सुट्टी. तेव्हा कुठे अभ्यास होणार आहे? आता पालकांना एक रिक्वेस्ट आहे. कॉलेजच्या प्रिलिम्समध्ये काय होतं माहिती का? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सलग पेपर असतात. एक दिवस पण सुट्टी नसते. आज फिजिक्स, उद्या केमिस्ट्री. झाला, परवा मॅथ्स. मग तिथं काय प्रकार होतो? मग तिथं अभ्यासाला वेळ मिळतच नाही. पॉसिबलच नाहीये एका दिवसात काही फिनिश करणं, हे लक्षात घ्या. कुणालाच पॉसिबल नाहीये. मग त्यावेळेस माझी एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही आपण जे पेपर प्रोव्हाईड करतोय, ते तुम्हाला किती अटेम्प्ट होतायत ते बघा. ओके. किती प्रश्न आठवतायत? सर मी केलं होतं, पण मला आठवत नाही. फिजिक्समध्ये आपल्या हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हा डिफरन्स आला होता पेपरमध्ये. ओके. मॅक्सिमम जास्तीत जास्त मुलांनी लिहिलाच नाही. कारण त्याने सोपे प्रश्न करून गेले होते. नाही का तुमची पहिली चूक. अवघड प्रश्न करायचेच नाहीत. बरं हे आता टाळायचं आहे आपल्याला हे लक्षात घ्या. आपल्याला टाळायचं आहे. आज तारीख किती आहे? 8 तारीख आहे ना, बरोबर? मग मी काय करतोय बघा, की 9 तारखेला मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, की मी तुम्हाला दिवसभर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे व्हिडिओ प्रोव्हाईड करणार. जेवढे जमेल तेवढे. 4 टॉपिकवर जास्तीत जास्त पी-वाय-क्यूज घेणारं. ओके. YouTubeवर अगदी जमलं तर 1-1 तासाला व्हिडिओ मी अपलोड करून देईन तुम्हाला. पण तुम्ही बघणार ना. ओके. करणार ना अभ्यास. तुम्ही केल्याशिवाय नाही होणार अभ्यास रे. मी तुम्हाला सांगतो 5 वर्षात YouTubeवर एवढे चॅनल्स आता तयार झालेत. कधी-कधी मीच कन्फ्यूज होतो, की याचा व्हिडिओ बघू, याची स्ट्रॅटेजी बघू, याला फॉलो करू का, याचं काय करू, हे करू. बरं. मोस्ट ऑफ द केसमध्ये काही चॅनल सोडले, हाताच्या बोटावर मोजण्याइतके थोडेसे चॅनल सोडले, तर बाकीचे बेस्टच आहेत. तर अशा वेळेस माझं काय म्हणणं आहे, फॉलो तुम्ही सगळ्यांना करा एक वेळ. पण एक गोष्ट मनात ठेवा, तुम्ही जोपर्यंत अभ्यास करणार नाही, तोपर्यंत काय होणार नाहीये, बरं का. म्हणजे मॅरेथॉन लेक्चर्स. मी सलीम सरांचं एक लेक्चर बघितलं बरं का. ते जे प्रिपरेशन करून घेतात. थोडासा पार्ट मी बघितला. मला बरं वाटलं ते. पण 11 तासाचं लेक्चर होतं. बापरे! 11 अवर्स. वन शॉट लेक्चर्स सगळे तुम्हाला टॉपर्स रिकमेंड करतील. सी-ई-टीसाठी वन शॉट लेक्चर्स बघाच म्हणतील, पण बोर्डच्या एक्झाम नंतर. मी बरेचसे टॉपर्सचे पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज बघतो बरं का, लक्षात घ्या. कारण ऑब्व्हियसली तुम्हाला पण, मला पण त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. पॉइंट काय? बोर्डच्या एक्झाम नंतर. आता तुम्ही काही होऊ देत, स्वतःहून अभ्यास केला पाहिजे लक्षात घ्या. स्वतःच्या नोट्स पाहिजेत. आत्ताच्या लेव्हलला तरी तयार करा. मग आपलं टार्गेट काय? कमबॅक करायचंय. हां, चांगले मार्क मिळवायचे आहेत.
पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन अभ्यास करायचा आहे. एक दुर्दैवी गोष्ट सांगतो लक्षात घ्या, मुलांच्या बाबतीत घडतं. मी बोलतो ना बऱ्याचशा मुलांशी, काय जाणवतं? सर पहिलाच पेपर एवढा अवघड गेला ना बोर्डचा, पुढे अभ्यास करूच वाटलं नाही, इच्छाच होत नव्हती. फिजिक्सचा पेपर एवढा अवघड गेला, की केमिस्ट्रीचा अभ्यास करायला घेतलं, की सारखं आठवायचं. फिजिक्स अवघड गेलाय, मार्क्स पडणारच नाहीयेत, ग्रुप क्लिअर होईल का? त्याचा परिणाम केमिस्ट्रीवर त्याचा, मॅथ्सवर त्याचा, सी-ई-टीवर. तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही आपला 5 तारखेला आहे, बरोबर आहे? 5 तारखेनंतर कधी आहे? आय थिंक 18 तारखेला आहे. 18 तारखेनंतर तिसरा पेपर कधी आहे? आय थिंक 24 तारखेला आहे. 26 तारखेला आहे, 26 ला आहे बहुतेक हां. म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का? हे जे पेपर आहेत ना, पुन्हा तुम्ही क्रॉस चेक करा फिजिक्सचे जे, ते तुम्ही मन लावून द्या रे. मी 3 पेपर देतोय. बोर्डाचे 7 पेपर अवेलेबल आहेत. मी तुम्हाला बोललोय, की आमच्या साताऱ्यातलं वाय-सी असेल, एल-बी-एस असेल, त्यांचे पण पेपर तुम्हाला पी फॉर्ममध्ये मी YouTubeवर नक्की प्रोव्हाईड करेन. मला मिळाल्यानंतर लगेच 10-13 पेपर. बरं, माझ्याकडे गेल्या वर्षीचे पण जर पेपर मिळाले ना वाय-सीचे, तर 15 पेपर जर तुम्हाला फिजिक्सचे 15 पेपर असतील तुमच्याकडं, केमिस्ट्रीचे 15 पेपर असतील, मॅथ्सचे 15 पेपर असतील, तर नाही सर यावर्षी पेपर फार अवघड येणार आहे, ह्याच्यातलं काय येणार नाही, सगळं नवीन प्रश्न असणार आहेत. शक्य नाहीये. पॉसिबलच नाहीये लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे प्रश्न हे पेपर करा. ऑलरेडी 7 पेपर वाय लर्नवर तुम्हाला मिळालेले आहेत. कमबॅक करायचं आहे आणि सी आणि बोर्ड एकसारख्याच एक्झाम आहेत, म्हणजे एकाच कन्सेप्टवर बेस्ड आहेत. बोर्डची तुम्ही तयारी करताय, फिजिक्सचे फॉर्म्युले करताय, सी-ईटीला उपयोग होणार आहे. ऑर्गॅनिक करणार आहे. बोर्डचं ऑर्गॅनिक उलटं टफ आहे लक्षात घ्या. लिहावे लागतात रिएक्शन्स, डिटेल लिहावं लागतंय. सी-ईटीला काय रे कॅटलिस्ट कुठला वापरला ते विचारतायत, रिएजंट विचारतायत, प्रॉडक्ट विचारतायत, रिएक्शन पूर्ण देतात, रिएक्शनचं नाव विचारतायत लक्षात घ्या. मग हे पॉइंट्स तुमच्या लक्षात घ्या. ओके. मग व्हिडिओ थांबवतोय तो मी. कम बॅक करायचा आहे. ऑल द बेस्ट.